मोठी बातमी समोर येतेय। काही दिवसांपूर्वी शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। पोलिसांनी या प्रकारात आणखी 11 जणांना अटक केली आहे। मोहोळ हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे। पुण्यातून 5 जण तर पनवेलमधून 6 जणांना ताब्यात घेण्यात आले। यामध्ये विठ्ठल शेलार याचा देखील समावेश आहे। तर कोण आहे विठ्ठल शेलार पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बेतरवाडी येथील आहे। यापूर्वी तो पुणे शहरातील गणेश मारणे टोळीसाठी वसुली करत होता। मुळशी इथं दोघांचा जाळून खून केल्यानंतर विठ्ठल शेलारच्या दहशतीचा नवीन अध्याय सुरू झाला होता। पिंटू मारणे याचा खून केल्यानंतर त्यानं स्वतःचं नेटवर्क तयार केलं। त्याच्यावरती 9 गंभीर गुन्हे दाखल असून 2014 मध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। 6 महिन्यांपूर्वी राधा चौकात या दोन्ही टोळ्या एकमेकांसमोर आल्या होत्या। तेव्हा मोहोळ टोळीने केलेल्या हल्ल्यावेळी विठ्ठल शेलार पळाल्यानं वाचला होता। यातून मोहोळ याचा खून केल्याचं समोर आलंय। दरम्यान पुण्यात 5 जानेवारी रोजी शरद मोहोळवर मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केला होता। यात गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळचा रुग्णालयात मृत्यू झाला। शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी याआधी 13 जणांना अटक केली होती। शरद मोहोळच्या हत्येसाठी मुन्ना पोळेकरचे तब्बल 1.5 वर्षांपासून प्लॅनिंग सुरू होते अशी माहिती समोर येतेय। शरद मोहोळला एकटं गाठून मारण्याचा प्रयत्नही आधी केला गेला असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलंय।